नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तासगाव तहसील कार्यालयावर पारधी दलित महासंघाचा बेधडक मोर्चा आंदोलन। शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला केली सुरुवात। तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला, त्यामुळे कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले। हा मोर्चा राजाध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी स्वीकारले, परंतु जोपर्यंत तहसीलदार रांजणे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच असे म्हणून घोषणाबाजी करत परिसर तणावग्रस्त करून सोडला। त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा बोलावा लागला। रात्री 9च्या सुमारास तहसीलदार रांजणे यांनी सकारात्मक चर्चा करून पारधी समाजाची पुनर्वसनाची यादी तयार करणे, जातीचे दाखले, शिधापत्रिका देणे हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे। या आंदोलनामध्ये दलित महासंघाचे व महानेते सदाभाऊ चांदणे व महासरचिटणीस शामराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते पत्रकार अधिकराव आबा लोखंडे, तेजस पवार, कोयना पवार, कबूतर पवार, सचिन पवार, काजल चव्हाण, उषा चव्हाण, जयश्री चव्हाण, अशोक पवार, चरण पवार, राजू काळे यांच्यासह पारधी समाजाचे शेकडो बांधव मोर्चामध्ये सामील झाले होते। इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। पारधी समाजाचे पुनर्वसन करण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी आज दलित महासंघ व आदिवासी पारधी आघाडीच्या वतीनं तासगाव तहसीलवर आमचा घंटानाद मोर्चा व बेमुदत रावटी आंदोलन आजपासून आम्ही चालू करत आहोत। तर त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही मोर्चाला सुरुवात करत आहोत।